5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी। चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित। भाजपकडून भव्य शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। पास असलेल्यांना आझाद मैदानात मिळणार प्रवेश। शपथविधीनंतर राज्यभरात भाजपकडून करण्यात येणार जल्लोष। राज्यात मुख्यमंत्र्यांचं 2 उपमुख्यमंत्री घेणार शपथ। अजित पवारांकडून स्पष्ट, तर अंदाजे 5 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती। दरेगावात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती। बहुमत मिळूनही लोक राजभवनाला जाण्याऐवजी अमावस्येच्या दिवशी गावाला का जातात? उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभेची मुदत संपल्यानंतरही अजून राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। एवढा बहुमत मिळूनही आनंदोत्सव का नाही? महायुतीला टोला। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची लगबग, तर दिल्लीत जेपी नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात बैठक। कारण गुलदस्ता। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं 3ऱ्या दिवशी उपोषण मागे। उद्धव ठाकरे जयंत पाटलांच्या भेटीनंतर सोडलं उपोषण। शरद पवार आणि अजित पवारांनीही घेतली भेट। 3 डिसेंबरला निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बोलावलं। काँग्रेसनं केलेल्या ईव्हीएम घोटाळ्यासह निवडणूक आयोगावर व्यक्त केली होती शंका। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फी भरून अर्ज, तर ईव्हीएमवर विश्वास दाखवत घोटाळा असल्यास राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंग पाचपुतेंची तयारी। निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर या विरोधात जनतेनं उठाव करण्याची गरज। शरद पवारांचं वक्तव्य। एका मताने का होईना पण जिंकेन हा विश्वास होता। देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचं माझा कट्ट्यावर वक्तव्य। विधानसभा निवडणुकीतल्या संघर्षाचा उलगडणार पट। नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावकऱ्यांचा स्तुत्य ठराव। गावात आई बहिणींवरून शिव्या देण्यास बंदी। शिव्या दिल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड। फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत पावसाचं थैमान, तर महाराष्ट्रात थंडीची लाट। जम्मू काश्मीरमध्येही बर्फवृष्टीला सुरुवात। उत्तर भारतातील शीतवाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी। सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस, तर धुळे परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअसची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।